खरं तर मला चहाच प्यायचा होता, पण झालं असं की नमस्कार मंडळी, मी पूजा. आज चतुर्थी असल्यामुळे सकाळी सकाळी गॅलरीमध्ये हा नारळ मी फोडत होते. काल आहोंनी हा नारळ फोडून ठेवलेला होता आणि त्यातलं पाणी मी आता काढलं आणि मायराला आणि मला दोघींनाही घेतलं आणि त्यातली मलई पण मी खाल्ली. खरं तर मला चहाच करायचा होता, पण मी चहा टाकायला गेले आणि पूर्णपणे दूध फाटलं चहापत्ती टाकल्यानंतर. नंतर माझ्या लक्षात आलं की काल आहोंनी नारळ सोलून ठेवले होते. मग लगेच गॅलरीमध्ये गेले आणि हा नारळ घेतला आणि फोडला. मायराला आणि मला दोघींनाही त्यातलं पाणी घेतलं आणि ही मलई जी आहे तर ती मी चमच्याने काढून खात होते. हे करत असताना समोरच एक पारव आला आणि मस्त या गॅलरीतून त्या गॅलरीत त्याच्या अशा उड्या चाललेल्या. हे पारव अजिबातच घाबरत नाही. मी तिथं असताना सुद्धा ते इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारत होता. आणि हे जे कपल दिसतंय तर त्यांचा मुक्काम नेहमी या पाईप वरतीच असतो. नाईटला पण ते इथंच असतात. दुपारी मी छान अशी खिचडी बनवली, सकाळी भिजत घातलेली होती. कमी तिखटच मी बनवणार होते कारण मायरा पण खाणार होती आणि भरपूर दिवसानंतर मी असं बटाटा चिरून बिरून अशी खिचडी मी बनवली आणि मस्त अशी गॅलरीत बसून आम्ही दोघींनी खिचडी एन्जॉय केली. आणि नाईटला मी बनवली होती हे मोड आलेली मटकी. परवा दिवशी मी मोडाला त्याला लावलेलं होतं आणि खूप छान असे मोड आलेले होते. आपण जर प्युअर कॉटन मध्ये जर त्याला बंद करून ठेवलं तर भरपूर लांब लांब असे मोड त्याला येतात आणि हे खूप पौष्टिक राहतं आपल्या शरीरासाठी. चंद्र संध्याकाळी 9:45 होता, त्याच्यामुळे आज लेटच स्वयंपाक केला थोडासा आणि छान अशी मी मटकीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवलेली होती. आहोंनी आणि मायरांनी लवकरच जेवण केलं. त्यानंतर मी टेरेसवर गेले आणि चंद्राची पूजा केली आणि त्यानंतर माझं जेवण झालं. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.